उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होताच बारामतीतील भिगवण चौकात फटाके फोडत आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबतचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील विधान भवनात आज 13 जूनला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करताना खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे उपस्थित होते। राज्यसभेवर बसल्यानंतर